श्री स्वामी समर्थ. अनेकदा आपण देवाला विचारतो, मी इतकी मेहनत करते, रात्रंदिवस कष्ट करते, तरीसुद्धा मला काहीच का मिळत नाही. असा प्रश्न पडला की आपण हताश होतो, निराश होतो आणि कधीकधी सोडून देतो. पण लक्षात ठेवा, देव आपल्याला ते देत नाही जे आपल्याला हवं असतं. देव आपल्याला ते देतो ज्याची आपल्याला गरज असते आणि जे आपल्या पात्रतेचं असतं. आज आपण आपल्या पात्रतेवर काम करायला शिकणार आहोत. यामागे काही साधे पण खोलवर जाणारे नियम आहेत जे आपण समजून घेतले पाहिजेत. हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण कदाचित तुमच्या यशाच्या वाटेतील अडचण आज तुम्हाला समजेल. सगळ्यात पहिलं कारण म्हणजे तुम्ही विश्वाला म्हणजेच युनिवर्सला चुकीचा सिग्नल देताय. समजा तुम्हाला प्रमोशन हवं आहे, पण तुमच्या मनात सतत भीती आहे की मला मिळेल की नाही. ही भीती मी पात्र नाही हा संदेश देते. ब्रह्मांड तुमच्या शब्दावर नाही, तुमच्या भावनांवर चालतं. जर तुमच्या मनात कमतरतेची भावना असेल तर तुम्हाला कमतरताच मिळणार. त्यामुळे जे हवंय ना ते मिळण्याआधी तुम्हाला स्वतःला तसं फील करावं लागेल जसं काही ते तुम्हाला आधीच मिळालं आहे, अशी कृतज्ञता मनात आणा. दुसरं कारण म्हणजे हव्यास. अनेकदा आपण एखाद्या गोष्टीसाठी इतकं वेड होतो की ती गोष्ट आपल्या आयुष्यातून दूर पळते. हे कसं घडलं? कारण जेव्हा तुम्ही एखाद्या गोष्टीसाठी हव्यास करता तेव्हा तुम्ही माझ्याकडे हे नाही आहे हेच सिद्ध करता. निसर्गाचा नियम आहे, जे आहे ते वाढत जातं. जर तुम्ही दुःखात असाल तर तुमचं दुःख वाढत जाईल, जर तुम्ही समाधानी असाल तर सुख वाढत जाईल. म्हणूनच प्रयत्नांमध्ये आनंद शोधायला शिका. मिळेलच हा हव्यास सोडा आणि मिळालं तर चांगलं आणि नाही मिळालं तर काहीतरी मोठं नक्कीच आहे हा विश्वास ठेवा. तिसरं कारण, आपल्या मनातील जुन्या विचारांचा कचरा. लहानपणापासून आपल्याला काय सांगितलंय? पैसे कमवणं खूप कठीण आहे, आयुष्य म्हणजे खूप संघर्ष आहे. हे विचार आपल्या मनात इतके खोलवर रुजले आहेत की आपण मेहनत तर करतो, पण हे जुने विचार आपल्याला मागे खेचतात. जेव्हा तुम्ही एखादं मोठं ध्येय ठरवता तेव्हा तुमचं मन म्हणतं, अरे हे शक्य नाही. हेच तर ते ब्लॉकर्स आहेत. हे ओळखायला शिका. जेव्हा भीती वाटते तेव्हा स्वतःला सांगा, ते जुने विचार होते, आता मी सक्षम आहे. आता सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे कृती. आपण लॉ ऑफ अट्रॅक्शनच्या नावाखाली फक्त विचार करत बसतो. लक्षात ठेवा, लॉ ऑफ अट्रॅक्शन म्हणजे केवळ विचार करणं नाही आहे, तर तुमच्या विचारांना कृतीची जोड देणं आहे. जेव्हा तुम्ही एखादी गोष्ट मनापासून मागता ना तेव्हा ब्रह्मांड तुम्हाला संधी देतं. पण ती संधी ओळखण्याची आणि त्यावर काम करण्याची तयारी तुमची हवी. संधी दरवाजावर येईल, पण दार तर तुम्हालाच उघडावं लागेल. त्या संधीवर काम करण्याची हिंमत तुमच्यात आहे का? हा प्रश्न स्वतःला विचारा. चला तर आता एक छोटासा प्रयोग करूया. आज आपल्याकडे जे काही आहे ना त्यासाठी आपण किती वेळा थँक्यू म्हणतो? तुम्हाला जे हवं आहे त्याकडे बघून तक्रार करण्यापेक्षा जे मिळालंय त्याबद्दल कृतज्ञ राहा. कृतज्ञता ही एक अशी गोष्ट आहे जी तुम्हाला खूप लवकर यशाच्या जवळ नेते. एकदा करून तरी बघा. उद्यापासून रोज 5 गोष्टी लिहा ज्यासाठी तुम्ही कृतज्ञ आहात. बघा तुमचा दृष्टिकोन कसा बदलतो. आणि संध्या अशा चालून येतात, आयुष्यात काही मिळतं किंवा न मिळणं यातलंही काहीतरी चांगलं दडलेलं असतं. कधीकधी आपण खूप लहान गोष्टी मागतो आणि देवाला आपल्याला खूप मोठं काहीतरी द्यायचं असतं. म्हणून स्वतःवर संयम ठेवा, स्वतःवर विश्वास ठेवा आणि प्रामाणिकपणे काम करत राहा. जर तुम्हाला हवं ते मिळत नसेल तर याचा अर्थ असा नाही की तुम्ही अपयशी आहात. याचा अर्थ असा आहे की विश्वाला तुम्हाला काहीतरी मोठं द्यायचं आहे. तक्रार करणं म्हणजे अभावाला आमंत्रण देणं आणि कृतज्ञ राहणं म्हणजे समृद्धीला स्वतःकडे ओढून घेणं. तुमच्या आयुष्यात जे काही घडते ते तुमच्या विचाराचं प्रतिबिंब आहे. विचार बदला, आयुष्य बदलेल. अति हव्यास करू नका.
ध्येयावर विश्वास ठेवा. जे तुमचं आहे ते तुमच्याकडे नक्कीच येईल. फक्त संयम ठेवा. लक्षात ठेवा, तुम्ही जे शोधत आहात ते सुद्धा तुम्हालाच शोधते. फक्त तुम्ही त्या मार्गावर ठाम राहा. यश मिळणं ही एक प्रक्रिया आहे, एखादी जादू नाही आहे. स्वतःवर विश्वास ठेवा, कारण तुमची ताकद तुमच्या विचारात दडलेली आहे. आजचा दिवस संपताना स्वतःला सांगा, मी जे स्वप्न पाहिलंय ते पूर्ण करण्यासाठी मी पूर्णपणे सज्ज आहे. जेव्हा तुम्ही आयुष्यात तक्रार करता तेव्हा तुम्ही विश्वाला सांगता की माझ्याकडे हे नाही आहे. पण जेव्हा तुम्ही कृतज्ञ राहता तेव्हा तुम्ही विश्वाला सांगता माझ्याकडे खूप काही आहे. लक्षात ठेवा, ब्रह्मांड नेहमी त्याच गोष्टींचं दुप्पट करून देतं ज्याची तुम्ही कृतज्ञता व्यक्त करता. काही गोष्टी मिळत नाहीत कारण आपण त्यासाठी अजून तयार नसतो. एखादं फळ कच्चं असेल तर आपण त्याला जबरदस्तीने काढत नाही, त्याची पिकण्याची वाट पाहतो. अगदी तसंच तुमच्या स्वप्नांचं आहे. तुम्ही जे शोधत आहात ते सुद्धा एका योग्य वेळेची वाट पाहत तुमच्याकडे येत आहे. फक्त स्वतःचा रस्ता सोडू नका. शेवटी एकच सांगते, एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, तुमच्या आयुष्यात जे काही घडते ते तुमच्यासाठी धडा आहे किंवा आशीर्वाद आहे. जर मिळालं तर ते यश आहे आणि जर नाही मिळालं तर तो तुम्हाला आलेला अनुभव आहे. तुम्ही कधीच हरत नाही, तुम्ही फक्त अधिक पात्र होताय. आजचा दिवस तुमचा आहे आणि उद्याचं यशही तुमचंच असेल. त्यामुळे थोडा संयम ठेवा. तुम्हाला ज्या पाहिजेत ना त्या सगळ्या गोष्टी मिळणार आहेत. हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि एक लाईक करा. धन्यवाद.